अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज गजानन महाराज प्रकट दिन. याबद्दल गजानन महाराजांच्या काही सेवा आणि काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. त्या कोणत्या सेवा आहेत, चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया. आज आहे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन. या दिवशी मंत्रपठण, उपासना, श्री गजानन महाराज बावणी स्तोत्र किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचे पठण केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळते, असे भक्तांचे अनुभव आहेत. श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसादिवशी विशेष सेवा, उपासना कशी करावी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 143वा प्रकट दिवस आहे. तो रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी साजरा केला जाईल. गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले, अशी एक आख्यायिका आहे. तेव्हापासूनच महाराष्ट्रातील पारंपरिक हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमीला महाराजांचा प्रकट दिन, एक शुभ दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या संत श्री गजानन मंदिरात मोठा उत्सव असतो. चरणपादुका पूजन, पालखी असे विधी या दिवशी पार पडतात. शेगावप्रमाणेच इतर ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठातही भव्य उत्सव आयोजित केले जातात. गणगणगणात बोते हा महाराजांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करीत, त्यामुळे त्यांना गजानन महाराज असं नाव पडलं आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे श्री गजानन महाराज बावणी म्हणजेच गजानन महाराजांचे प्रिय स्तोत्र आहे. म्हणून गजानन महाराजांच्या प्रकट दिवसावर श्री गजानन महाराज बावणी याचं वाचन केल्याने देखील आयुष्यातील सर्व समस्या आणि अडथळे दूर होऊन आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते. शिवाय विशेष श्रद्धेचं, उपासनेचं संपूर्ण प्रभावी फळसुद्धा मिळतं, हेही म्हणतात. या दिवशी अनेक भक्त श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे सुद्धा पारायण करतात. विजय ग्रंथाचे पारायण केल्याने इष्टफळ प्राप्ती होते, असा विश्वास आणि अनुभव आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा तरी गजानन महाराजांच्या दर्शनाला जावे, श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वर्णित आहे. मात्र श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणाचे प्रकार कोणते आणि ते कसे करावे याबद्दल अनेकांना माहिती नसते. तुम्हाला जर या दिवशी पारायण करायचं असेल तर श्री गजानन विजय ग्रंथ पारायण यातील काही प्रकार समजून घेऊया. तुम्ही सुद्धा श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिवसावर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू इच्छित असाल तर त्यातील एक आसनी पारायण नक्की करावे. हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जातं. एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायांचे पारायण केले जाते. संत कबीर गळुणे यांनी गुरुपुष्यामृत योगावर एक आसनी पारायण करण्याचं विशेष महत्त्व असल्याचे सांगितले आहे. हे पारायण एका दिवसात आपल्या वेळेनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केले जाते. शिवाय श्री संत गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी या प्रकारे पारायण करून ते श्री गजानन महाराज यांच्या चरणी अर्पण केले जाणार, त्याचे त्यांना योग्य फळ नक्कीच प्राप्त होते, असं म्हणतात. त्यानंतर 3 दिवसीय पारायण आणि साप्ताहिक पारायणसुद्धा केले जातात. शिवाय गुरुवारचं पारायणसुद्धा अनेकजण करतात, कारण गुरुवार गुरुचा वार मानला जातो. आणि एक समूह तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचन, असे सगळे मिळून 21 अध्यायाचे पारायण पूर्ण करणं अशी गुरुवर्य पाळण्याची पद्धत आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण आणि 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होत असते. त्यात भक्तांना द्विगुणित लाभ मिळतो, असं सांगितलं जातं. संकीर्तन पारायण पद्धतसुद्धा आहे. हे पारायण एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचं. याचं प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात 21 अध्याय वाचन करतात. प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जाते. त्याचे सुद्धा अनेक पटींनी लाभ प्राप्त होतात, असे म्हटले जाते. पालखीच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोचले. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी 2 वर्षापूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितलेली होती, असं म्हणतात. तर अशा प्रकारे 3 मार्च रोजी आहे संत गजानन महाराजांचा प्रकट दिन. या दिवशी मंत्रपठण, उपासना आणि श्री गजानन महाराज बावन्नी स्तोत्र
किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचे पठण करून तुम्हीसुद्धा सुख, शांती आणि समृद्धी नक्की अनुभवू शकतात. तुम्हीसुद्धा श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस साजरा करता का? आणि त्याची उपासना प्रकट दिनाच्या दिवशी कशा पद्धतीने करतात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी महिमा स्वामींचा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. श्री स्वामी समर्थ.